नमस्कार. इयत्ता 6वी आपलं शेवटचं प्रकरण प्रथम सत्रामधलं आणि ते काय आहे HCF अँड LCM म्हणजेच मसावी आणि लसावी. HCF म्हणजे काय तर हायेस्ट कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टरमधला सर्वात मोठा महत्तम त्याला आपण म्हणतो, त्याला म्हणतात मसावी. आणि लोवेस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे मल्टिपलमधला छोटा सर्वात छोटा म्हणजे लघुत्तम त्याला म्हणतो आपण लसावी. म्हणजे मसावी आणि लसावी असे हे दोन भाग या प्रकरणामध्ये आणि ते आपल्याला पाहिजे. तसं पाहिलं तर दोन पद्धती पण आहे. एक आहे फॅक्टर मेथड ज्याच्यामुळं आपल्याला एकाच वेळेस लसावी पण काढता येतो आणि मसावी पण काढता येतो, म्हणजेच HCF आणि LCM दोन्ही काढता येतं. आणि एक दुसरी पद्धत आहे ती विभाजक पद्धत आणि विभाज्य पद्धत, अशा सेपरेट दोन पद्धती आहे. आपण एक एक टॉपिक पाहू. पहिल्यांदा HCFच्या बाबतीत पाहू आणि नंतर LCMच्या बाबतीत पाहू. तर आता सुरुवातीला काय करू आपण HCF म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर याचा अभ्यास करू. आता HCF मी मग सांगितलं का दोन पद्धती. आता दोन पद्धती वेगवेगळ्या आहे. HCF काढायच्या पण दोन पद्धती आणि LCM काढायच्या पण दोन पद्धती. पण एक पद्धत दोघांमध्ये अशी आहे का जी कॉमन पण आहे का त्याच पद्धतीने HCF पण काढता येतो आणि त्याच पद्धतीने LCM पण काढता येतो. हे सर्व या प्रकरणामध्ये पाहू आपण. मग आता मी ज्या HCF काढायच्या दोन पद्धती त्या सांगतो. पहिली पद्धत अशी राहते. समजा मी दोन उदाहरणं घेतले 15 and 20 हे पहिलं उदाहरण आणि अजून एक दुसरं उदाहरण घेतो की ते पण तेच घेतलं 15 and 20 तेच उदाहरण फक्त मेथड वेगवेगळं आहे. तर ह्या पद्धतीमध्ये काय करतात याच्यामध्ये डिव्हायझर लिहितात, डिव्हायझर ऑफ 15 तसंच डिव्हायझर ऑफ 20 यांची डिव्हायझर म्हणजे काय दिलेल्या संख्येला भाग जाणाऱ्या संख्या. म्हणजे जर 15 असेल तर 15ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो अशा आपल्याला संख्या लिहायच्या राहतात. जसं 1 नंतर 3 5 15 म्हणजेच 15 कोणकोणत्या पाड्यामध्ये. एक हा प्रत्येकाचा डिव्हायझर राहतोच, तो कॉमन डिव्हायझर एक राहतोच, त्याच्यात काही वाद नाही कारण प्रत्येक संख्येला एकने भाग जातोच. तसंच मग 15ला 3ने भाग जाईल, 3 5 15, मग 5ने भाग जाईल, 5 3 15 आपण म्हणतो आणि 15 1 15 हे त्याचे डिव्हायझर आहे. जेवढे असतील तेवढं सगळं लिहिणं आवश्यक आहे. तसंच आपण 20चा विचार केला तर 20ला कोणत्या संख्यांच्या पाड्यामध्ये 20 एक किंवा 20ला कोणी भाग जातो. ते 1ने तर जातोच, 2 3ने जात नाही, तर 4 5 5 चौक 20 होतात, नंतर 10 2 20 होतात आणि नंतर 20 1 20 म्हणजे एवढ्या संख्यांनी 20ला भाग जातो. सर्व संख्या येणं आवश्यक आहे इथं. मग पहिल्यांदा काय करतात ही डिव्हायझर पद्धतीने आपण पाहतोय तर डिव्हायझर लिहायचे. 15चे डिव्हायझर लिहिले आणि 20चे डिव्हायझर लिहिले. म्हणजे 15ला ज्या संख्येने भाग जातो त्या संख्या लिहिल्या, 20ला ज्या संख्येने भाग जातो त्या सर्व संख्या लिहायच्या मात्र. नंतर याच्यातून कॉमन डिव्हायझर काढायचं. कॉमन डिव्हायझर दोघांमध्ये असणारे 3 संख्या असेल तर तिघांमध्ये कॉमन पाहिजे. तर एक दोघांमध्ये कॉमन आहे. अजून जर विचार केला तर 5 ही पण कॉमन आहे दोघांमध्ये. अजून जर विचार केला तर आता कॉमन नाही आहे, म्हणजे सर्वात मोठा 5 कॉमन आहे याच्यामध्ये. डिव्हायझरनुसार विचार करतोय. जेवढे कॉमन डिव्हायझर असेल 3मध्ये असेल तर 3मध्ये, 3 संख्या असतील तर इथं 2च संख्या दिलेल्या तर दोघांमध्ये जेवढे कॉमन डिव्हायझर आहे तेवढे लिहायचे. ते कॉमन डिव्हायझर लिहिले आणि त्या कॉमन डिव्हायझरपैकी जो सर्वात मोठा असतो हायेस्ट कॉमन डिव्हायझर, हायेस्ट म्हणजेच कोणता आहे तो 5 आणि तो राहतो HCF. तर आहे 5. HCFलाच GCD असं पण म्हटलं जातं. HCFला GCD म्हणजेच ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर. तर ही डिव्हायझर मेथड राहते. मग याला ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर असं पण म्हटलं जातं. म्हणून HCF आणि GCD हा एकच भाग आहे. जर आपण डिव्हायझर मेथडनी म्हणजे ह्या मेथडने जर विचार केला तर त्याला GCD असं पण म्हटलं जातं, म्हणजेच ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर. म्हणजेच दोघांचा अर्थ सारखाच मराठीमध्ये मसावी. तर या पद्धतीने HCF किती आला 5 ही डिव्हायझर मेथड. आणि दुसरी मेथड पाहू आपण जी फॅक्टर मेथड. फॅक्टर का जी LCMमध्ये पण वापरली जाते. कॉमन मेथड दोघांमधली तर फॅक्टर मेथड. आता ती पाहू आपण काय 15
फॅक्टर ऑफ 15. आता फॅक्टर म्हणजे काय? फॅक्टर म्हणजे थोडक्यात दिलेली संख्या गुणाकार स्वरूपात पण प्राईम नंबरच्या गुणाकार स्वरूपात प्राईम फॅक्टर म्हटलं जातं त्याला. तसंच फॅक्टर ऑफ 20 गुणाकार स्वरूपात पण मूळ संख्यांच्या गुणाकार स्वरूपात, हे लक्षात ठेवा. आपण मांडणी पद्धतीने जसं आपण इथं या पद्धतीने असं करतो, 15ला भाग जाणार संख्या 3 5 15 5 1 5, तर 3 गुणिले 5 हे 15चे फॅक्टर आहे. म्हणजे दिलेली संख्या मूळ संख्यांच्या गुणाकार स्वरूपात लिहिणं म्हणजेच फॅक्टर. मूळ संख्या पाहिजे, महत्त्वाचं आहे. मग 3 गुणिले 5 हे त्याचे फॅक्टर झाले. तसंच जर 20चा विचार केला, मूळ संख्येनेच भाग द्यायचा, प्राईम नंबरनीच, तर 2ने भाग जाईल. 2 10 20, 2 5 10 आणि 5 1 5, म्हणजेच 2 × 2 × 5 हे त्याचे फॅक्टर झाले. मग लक्षात ठेवा, फॅक्टर म्हणजे गुणाकार स्वरूपात लिहितो आपण, पण मूळ संख्यांच्या गुणाकार स्वरूपात दिलेली संख्या लिहिणं त्यालाच फॅक्टर मेथड म्हणतो आपण. आणि त्यानुसार आता आपल्याला HCF काढायचं आहे. इथं पण कॉमन काढायचे, कॉमन फॅक्टर म्हणजे पहिल्यांदा फॅक्टर लिहिले, नंतर कॉमन फॅक्टर. आता कॉमन फॅक्टर काय काय, जर इथं दोघांमध्ये विचार केला तर फक्त 5 हा कॉमन फॅक्टर आहे. जर इथं पहा नीट, इथं 3 आहे, इथं 2 2 आहे, पण इथं 5 हा कॉमन आहे. समजा 1 किंवा 2 किंवा 3 पण कॉमन राहू शकतात, आणि जे कॉमन येतील त्यांचा गुणाकार करायचा. इथे एकच जण आहे कॉमन, त्याच्यामुळे गुणाकार करायची आवश्यकता नाही आहे. मग एकच जण कॉमन आहे तेवढंच लिहायचं, आणि तोच राहील HCF म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर. मग अशा प्रकारे 2 पद्धतीने आपल्याला HCF काढता येतो. लक्षात ठेवा, HCFला GCD पण म्हणतात, हे पण लक्षात ठेवा. एक डिवायझर मेथड आहे आणि एक आहे फॅक्टर मेथड. शक्यतो फॅक्टर मेथडच वापरतात, कारण ती LCMमध्ये पण वापरली जाते, म्हणून ती कॉमन मेथड आहे दोघांमधली. पण ही लक्षात ठेवा, डिवायझर मेथड, याच्यामध्ये काय करतात, डिवायझर लिहितात. डिवायझर म्हणजे परत एकदा सांगतो, दिलेल्या संख्येला भाग जाणाऱ्या संख्या. म्हणजे दिलेली संख्या 15 आहे, तर 15ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो ते लिहिणं म्हणजेच डिवायझर लिहिणं, असं त्याचा अर्थ राहतो. जसं इथे 1 3 5 15 या संख्यांनी 15ला भाग जातो. तसंच 20ला भाग जाणाऱ्या पण 1 2 4 5 10 20 या संख्या आहे, आणि त्यांच्यामधून कॉमन जेवढे कॉमन असेल तेवढे काढणं, आणि त्याला जो ग्रेटेस्ट राहतो, हायेस्ट असतो तो लिहायचा, म्हणजे ती संख्या लिहायची, म्हणजेच तो राहतो HCF. या पद्धतीने डिवायझर मेथडनुसार. आणि दुसरं म्हणजे फॅक्टर मेथडनुसार. फॅक्टर याचा अर्थ राहतो अवयव, आणि अवयव म्हणजे काय, दिलेली संख्या गुणाकार स्वरूपात लिहिणे. पण गुणाकार स्वरूपात कसे पाहिजे, तर मूळ संख्यांचा गुणाकार पाहिजे. मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर कोणकोणते आहे, तर 2 3 5 7 11 13 नंतर 17 19 या पद्धतीच्या मूळ संख्या आहे ना, प्राईम नंबर, आणि त्यांचा गुणाकार स्वरूप पाहिजे, हे लक्षात ठेवा. जसं इथं 15 आहे, तर 3 5 15, 3 पण प्राईम नंबर आहे, 5 पण आहे. समजा 20 आहे, एखाद्याने 10 2 20 लिहिलं, 10 गुणिले 2, तर 10 काही प्राईम नाही आहे, म्हणून 10चे परत फॅक्टर पाडावं लागतील. आणि मग शेवटी फॅक्टर कसे येतील, 2 × 2 × 5. आणि नंतर काय केलं जातं, कॉमन फॅक्टर. 1 कॉमन असेल तर ठीक, 2 कॉमन असेल तर ते गुणाकार स्वरूपात लिहायचे, 3 असेल तरी पण, आणि जे कॉमन असेल त्यांचा गुणाकार करायचा, आणि जो गुणाकार राहील तो राहील HCF. या पद्धतीने आपण हायेस्ट कॉमन फॅक्टर पाहिलं. आता लोवेस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे LCM पाहू. आता LCM म्हणजेच लोवेस्ट कॉमन मल्टिपल. या ठिकाणी हा मल्टिपल शब्द, आता मल्टिपल म्हणजे थोडक्यात पाढा असा त्याचा अर्थ राहतो. तर ह्याच 2 संख्या मग पण ह्याच घेतल्या होत्या आपण, 15 आणि 20. पण इथं आता मल्टिपल ऑफ 15 आणि तसंच मल्टिपल ऑफ 20. मग इथं डिवायझर शब्द होता, इथं आता मल्टिपल ऑफ 15 आणि मल्टिपल ऑफ 20. मल्टिपल याचा अर्थ काय होतो, का यांचा पाढा, म्हणजेच 15चा पाढा लिहिणं, 20चा पाढा लिहिणं. बरं, हा पाढा कितीपर्यंत लिहायचा हा एक प्रश्न राहतो. कारण आपण 15चा पाढा जर विचार केला तर 15 × 15 15 2 30 असा विचार केला तर 15 आहे 150 होतात, 150 होतात. पण त्याच्या पुढं पण हा पाढा कंटिन्यू चालू राहतो. म्हणजे आपण शक्यतो 10पर्यंतच पाढा म्हणतो, पण असं नसतं, त्याच्या पुढं पण हा पाढा जाऊ शकतो. जसं 15 11 165 होतील, 15 12 180 होतील, म्हणजे 10 नंतरसुद्धा पाढा चालू शकतो. म्हणून हा कुठपर्यंत लिहायचा, कारण हा अनलिमिटेड आहे, असंख्य अनंत वेळा चालू शकतो.
याला लिमिट नाही आहे, म्हणून हा पहिल्या 5-6 संख्यापर्यंत लिहिला तरी चालेल. जसं इथं 15चा टेबल आहे, 15 एक 15, 15 दोन 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पाच 75 डॅ डॅ डॅश. मी यापर्यंतच लिहिला. तसंच आता 20चा टेबल लिहितो मी. 20 एक 20, 20 दोन 40, 20 त्रिक 60, 20 चौक 80, 20 पंचे 100 डॅ डॅ डॅश. मी या ठिकाणी मी टिंब का केलं याचा अर्थ काय, डॅ डॅ डॅश मल्टिपल आहे. मल्टिपलमध्ये पाढा अनंत वेळा राहतो, म्हणजे त्याचं शेवट आपण सांगू शकत नाही. कारण 15 ॲड करत गेलो तर तो पाढा वाढतच जाणार आहे. 100 वेळा म्हणा नाही तर 1000 वेळा म्हटलं तर त्याच्या पुढं तो कंटिन्यू चालू राहणार आहे, म्हणून डॅ डॅश डॅश. नंतर दोघांचा पाढा लिहिला, पहिला 5पर्यंतच लिहिला, आवश्यक जेवढं आहे तेवढंच लिहिलं तरी चालतं. नंतर याच्यातून कॉमन काढलं. फक्त आपल्याला याच्यात कॉमन येईपर्यंत पाढा लिहिणं आवश्यक आहे. कॉमन मल्टिपल. आता इथं कॉमन मल्टिपल काय आहे पहा. इथं जर विचार केला तर 15चा पाढा आणि 20चा पाढा म्हटलं तर 60 हा त्यांच्यामध्ये कॉमन दिसतो आहे आपल्याला. इथं एकच संख्या कॉमन दिसते पहा, आहे ना. पण तुम्ही जर अजून पाढा लिहित गेले अजून याच्या पुढं तर याच्यानंतर 120 हा सुद्धा याच्यात कॉमन आहे. ही संख्यासुद्धा कॉमन येणार आहे पुढं. म्हणजेच जे कॉमन आहे त्यांचंसुद्धा टेबल राहतो. कॉमन जे येतील पहिली जरी कॉमन आली तरी आपल्याला पुरेशी, कारण लोवेस्ट पाहिजे. इथं हा शब्द काय, इथं लोवेस्ट म्हणजे लहानात लहान कॉमन पाहिजे. तर लहानात लहान एक असलं आपल्याला बाद झालं. पण माहिती म्हणून सांगायचं काय का जर आपण कॉमन एक जरी शोधला तर त्याचाच टेबल कॉमनमध्ये पण राहतो. म्हणजे 60 ही पहिली कॉमन आहे ना, तर 60 नंतर 120 ही कॉमन राहणार आहे, कारण त्याचा टेबल याच्यामध्ये तुम्ही जर पाढा लिहित गेले अजून दोघांचा तर तुमच्या लक्षात येईल 120 ही पुढची कॉमन येणार आहे. आणि यानुसार तुम्ही पुढे विचार करू शकतात. तर कॉमनसुद्धा असंख्य राहतात, कॉमनसुद्धा असंख्य राहतात. पण आपल्याला शेवट नाही पाहिजे, आपल्याला सुरुवात पाहिजे. सर्वात लहान कॉमन मल्टिपल कोणता आहे तर 60. तर हा राहील LCM, सर्वात लहान कॉमन मल्टिपल. मग या पद्धतीत काय करतात, 15 आणि 20 या दोन संख्या आहे तर 15चा टेबल म्हणजेच मल्टिपल ऑफ 15 तो लिहायचा. 20चा मल्टिपल म्हणजेच पाढा लिहायचा. पण दोघांमध्ये एक तरी कॉमन येईल इथपर्यंत तो पाढा लिहिणं आवश्यक आहे आपल्याला. आणि ते लिहिल्यानंतर कॉमन मल्टिपल लिहायचे. त्याच्यातला जो लोवेस्ट असेल, जो एक नंबरचा कॉमन असेल तोच राहतो LCM. तर या पद्धतीने LCM शोधला जातो. आणि दुसरी पद्धत जी फॅक्टर दोघांमध्ये परत एकदा सांगतो, फॅक्टर मेथड दोघांमध्ये HCFमध्ये पण आणि LCMमध्ये पण फॅक्टर काढण्याची पद्धत सेम आहे, त्याच्यात काहीही बदल नाही आहे. म्हणजे जसं 15चे फॅक्टर काय आहे 3 × 5, 20चे काय आहे 2 × 2 × 5, त्याच पद्धतीने कॉमन पण त्याच पद्धतीने काढतात. फक्त पुढची पद्धत काय LCMमध्ये ते पाहू. कॉमन पण आपण काढला तो काय आहे 5. फक्त LCMमध्ये काय करतात अनकॉमन पण लिहितात, अनकॉमन. आता अनकॉमन म्हणजे काय का जे फॅक्टर कॉमन नाही, असामायिक म्हणतो आपण. जसं इथं 3 नंतर 2 आणि परत एकदा 2 हे सर्व अनकॉमन फॅक्टर आहे, असामायिक आहे. मग जर असामायिक पद असतील तर ते लिहिणं हे LCMमध्ये आवश्यक राहतं. एक म्हणजे कॉमन, दोघांमधला कॉमन काढला आणि नंतर दोघांमध्ये अनकॉमन म्हणजे असामायिक पदं काढली ते पण लिहिले आणि या सर्वांचा गुणाकार म्हणजे LCM राहतो. आता LCM म्हणजे काय होईल पहा. LCM हा 5 हा कॉमन होता आणि अनकॉमन काय काय 3, 2, 2 या सर्वांचा मल्टिप्लाय. 5 त्रिक 15, 15 दुने 30 आणि 30 दुने 60. तर हा काय झाला LCM. LCM या पद्धतीने काढतात. समजा 3 संख्या असतील तर पहिल्यांदी तिघांमधला कॉमन लिहितात, नंतर दोघांमधला कॉमन लिहितात आणि नंतर अनकॉमन लिहितात. या पद्धतीने LCM काढतात. तर ही याच मेथडने आपण HCF पण काढला होता, फक्त कॉमन काढून. पण लक्षात ठेवा LCMमध्ये अनकॉमनसुद्धा राहतात आणि सर्वांचा गुणाकार म्हणजे LCM राहतं. तर ही मल्टिपल मेथड LCMची आणि ती फॅक्टर मेथड जी कॉमन आहे दोघांमध्ये. आणि या उदाहरणावरून पण एक प्रॉपर्टी पण सांगतो जी माहिती म्हणून का इथं पहा 15 आणि 20 ह्या दोन संख्या आहे. म्हणजे आपल्याला शोधायचं असेल LCM आणि HCF तर कसा शोधला जातो पहा. 15 आणि 20 या दोघांना भाग जाणारी संख्या तुम्ही जर विचार केला कोणती असेल तो राहतो HCF आणि या दोघांच्या टेबलमध्ये जो कोणती संख्या आहे पहिली ते शोधणं म्हणजे LCM राहतं.
लक्षात ठेवा 15 आणि 20 या दोन संख्या आहे, तर कोणाच्या पाड्यामध्ये ह्या दोन्ही संख्या आहे 15 आणि 20 या कोणत्या पाड्यात आहेत, दोघांच्या पाड्यात दोन्ही पण एका पाड्यामध्ये पाहिजे, ते म्हणतो 5चा टेबल. 5 त्रिक 15, 5 चोक 20 म्हणजे 5च्या टेबलमध्ये ह्या दोन्ही संख्या आहे आणि म्हणून 5 हा त्यांचा HCF होता जो आपण आधी पाहिला. आणि LCM कसा शोधायचा, या दोघांचा पाढा मानायचा आणि पहिली कॉमन. 15 एक 15, 15 दुने 30, 15 त्रिक 25, 15 चोक 60, 20 एक 20, 20 दुने 40, 20 त्रिक 60. पहिली कॉमन पाड्यामधली जी असेल ती राहती LCM. म्हणजे दोघांना भाग जाणारी पहिली संख्या मोठ्यात मोठी ती राहती HCF आणि दोघांच्या पाढ्यामधली पहिली संख्या म्हणजे राहतो LCM. मग HCF आणि LCMचे जे उदाहरणं आहे तुम्हाला ते प्रॅक्टिस सेट 23, प्रॅक्टिस सेट 24 आणि प्रॅक्टिस सेट 25 मध्ये आहे, ते तुम्ही सॉल्व करा. जे लेखी उदाहरण असेल ते आपण पुढच्या तासाला पाहू. थँक्यू.